नमस्कार मंडळी, खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण तोंडलीची भाजी अगदी चमचमीत आणि चटपटीत अशी करणार आहोत. न खाणारेही आवडीने खातील अशी रेसिपी आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, त्यामुळं लगेचच जास्त वेळ न घालवता आपण मस्तपैकी तोंडली फ्राय कशी करायची ते बघणार आहोत. टिफिनसाठी एकदम छान अशी रेसिपी आहे आणि अगदी पटकन होते. आता इथे मी 1 पाव तोंडली घेतलेली आहे. स्वच्छ धुवून बारीक असे गोल-गोल काप करून घेतलेले आहेत. सकाळी वेळ नसेल तर रात्रीच कापून ठेवली तरीसुद्धा चालतील. आता लगेचच आपण फोडणीची तयारी करूया. इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल छान तापलं, त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. तो सुद्धा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. रोज त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो, पण अशा प्रकारे तोंडली फ्राय नक्की ट्राय करा. खूप छान अशी लागतात. आता कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता त्यामध्ये आपण हळद घालूयात. थोडीशी धने पावडर घालायची आहे आणि घरातील लाल तिखट घालूयात आणि रंगासाठी थोडीशी काश्मीरी पावडर घालते आणि अंदाजाने चवीपुरतं मीठ घालूयात. आता त्यामध्ये आपण कापून घेतलेली तोंडली घालायची आहेत. हे बघा, तोंडली 2-3 मिनटं छान अशी तेलावर परतून घ्यायची आहेत. तेलावर परतल्यामुळे भाजी अगदी छान अशी होते. थोडीशी तोंडलीचे जे काप आहेत ते क्रंची असे लागतात. म्हणून तोंडली आपण 2-3 मिनटं छान अशी तेलावर परतून घ्यायची आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता छान अशी तोंडली आपण परतून घेतोय. हे बघा, अशा पद्धतीने हलकासा रंग बदललेला आहे तोंडलीचा. छानच व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण तोंडलीमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे. वाफेवर आपण तोंडली शिजवून घ्यायची आहे. हे बघा, मस्त तोंडली छान अशी 2-3 मिनटं मी परतून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता वर झाकण ठेवायचं आहे आणि त्यावर पाणी ठेवायचं आहे आणि वाफेवर 10 ते 12 मिनटं छान अशी तोंडली शिजवून घ्यायची आहेत. 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. आपण बघूयात. तोंडलीचा रंग छान असा बदललेला आहे आणि अगदी छान अशी तोंडली आपली शिजलेली आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. अगदी हलकीशी नरम झालेली आहेत. म्हणजे तोंडली आपली जवळजवळ शिजलेली आहेत. मस्तपैकी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अगदी पटकन होते, सकाळच्या घाई गडबडीत काही वेळ लागत नाही आणि चवीला खूप छान अशी लागतात ही तोंडली. एक तोंडली आपण चेक करूया. हे बघा, मस्तपैकी तोंडली आपली शिजलेली आहे. मस्तच. हे बघा, छान आपली तोंडली शिजलेली आहे. हे बघा, किती छान आणि किती मस्त रंग आलेला आहे आणि अगदी पटकन होतात, त्यामुळं करायला एकदम सोपी आहेत. तर त्यामध्ये आपण 2 चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट. हे बघा, नसेल तर थोडंसं ओलं खोबरं घातलं तरीसुद्धा चालेल आणि थोडीशी कोथिंबीर वरून घालूया आणि पुन्हा एकदा 2-3 मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे. हे बघा, व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. दाण्याचं कूट अगदी छान क्रंची होईपर्यंत 1-2 मिनटं परतून घ्यायची आहे. मस्तपैकी आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात. मस्तपैकी तुम्ही बघू शकता रंग सुरेख आलेला आहे. बघतानाच तुम्हाला समजत असेल किती मस्त अशी ही भारी अशी तोंडलीची भाजी तयार झालेली आहे. अगदी पटकन होते, जास्त काही वेळ लागत नाही. अशा पद्धतीने नक्की तोंडली फ्राय करा. न खाणारेही आवडीने खातील. अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.